जय शिवराय मित्रांनो, आज आम्ही ईशागडला जात आहोत। माझ्या मागे तुम्ही बघताय तो चौकचा स्टॉप आहे। आम्ही पनवेलवरून किती 6-7ची बस पकडली चौकला उतरला। चौकच्या इथून आपण सरळ तिकडे पुढे जाणार। या इकडे हा जो रस्ता आहे तो आपल्याला ईशागडाकडे घेऊन जातो। तर बघूया ईशागड कसा आहे तो। हा पाठी हायवे आहे कर्जतला जायला। मित्रांनो, आपल्याला समोर दिसतोय तो मोरबे डॅम। आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेचा हा प्रकल्प आहे। याच्याद्वारे आपल्या महापालिकेला पाणी पुरवठा केला जातो। डाव्या साईडला तुम्ही बघू शकता, डाव्या साईडला समोर दिसतोय तर आपला हे ईशागड प्रझुमकर। हा जो आपला पहिला पर्वत दिसतो तिथून आपल्याला जायचं आहे। वेडी वाकडे वळणं आहेत, तर आपण जाऊया आता। शिवदा, तू काय बोलू इच्छितोस? शिवदा काय बोलू इच्छितच नाही। तर चौक पासून आपण जर गाडी किंवा बाईकने आला तर इथपर्यंत रस्ता आहे। इथून ही पार्किंगची इथं आपल्या सुविधा केलेली आहे। ट्रेकची खरी सुरुवात इथून होते। हा इथून कच्चा रोड दिसतोय आपल्याला, त्यावरून काही गाड्या जाऊ शकत नाही। जी आपल्याला दिसते ती मोरबेवाडी। तर आता आपण खालून आलो। एवढं आपल्याला काय पार्किंग पासून एवढा चढण नव्हता, आता उभा असा हे चढण लागलाय। डोंगराच्या पलीकडे ईशालवाडी गाव आहे। इथून साधारण आपल्याला 1 तास लागेल वाडीपर्यंत जायला, आणि किल्ल्यावर जायला साधारण 1.5 तास लागेल। वरून चालत आलो। हा मागे दिसतोय तो आपल्या बोरीचा झाड आहे। तर बघा सुगंधा, किती बोर भेटली? 5-6 बोर भेटले आहेत। बघू द्या, हे होते चौकशी आहे। थोडे आंबट आहेत, सुकले वाटतं बोर। ठीक आहे, जंगलात एवढी भेटली, अजून काय पाहिजे? काय चालू आहे तिकडे? पार्टी आहे हे हा इकडं ईशागड। शिवणाचं नाही काही बोर पडत नाही। चल 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 बाजार।
समोर हा मला जो तांबडा तांबडा दिसतोय माती, ते आता गेल्या पावसाळ्यात जोरदार पाऊस पडला होता आणि ती दरड कोसळली, त्यामुळे अख्खा गाव दरडीखाली गेला. इकडे जे उजव्या साईडला जी शाल आहे ती फक्त व्यवस्थित आहे आणि इकडे 2-3 आपल्याला घरं दिसत आहेत. मग ती ईशावाडीवर मोठं संकट आलेला. आपल्याला माहितीनुसार 2-3 मुलं त्या शाळेमध्ये राहायला गेलेली, त्यांचा जीव बचावला आणि इकडे आहेत ते आहेत अस्तित्वात. किती सुंदर असं गाव होतं हे. आणि आता हे गाव कालाच्या पडद्याआड गेलंय. जवळ जाऊन बघू आपण. समोर पाहता तुम्ही हे इर्शाल मातीचं मंदिर आहे आणि ह्या मंदिरावरूनच हे आपल्या गावाला नाव पडले होते इर्शालवाडी. आणि आपल्या किल्ल्याला पण या आईच्या नावावरूनच विशालगड हे नाव पडले. इथं आम्ही थोडा वेळ आता विश्रांती घेऊन पुढील ट्रेकला सुरुवात करतोय. तुम्ही पाहताय आता आम्ही जरा विश्रांतीसाठी बसलोय. मँगो फ्रुटी आणि ॲपल फीज. आपण संकेताचा अनुभव विचारून घेऊया. संकेत, तुला आतापर्यंत कसा वाटला? शिवबाय, तुझं काय म्हणणं होतं हे ट्रेक बद्दल? बाबुली देऊळ इकडे आहे. दिस इज अ साइन की तुम्ही ह्या रस्त्याने जा. पुढे आम्ही एक राईड आहे. आप लोग का हो गया? नहीं, जाना है, बाकी है. मागे काही इथून रस्ताच नाही, बंदच आहे. मागे 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 मागे. चैनल का नाम क्या? आदित्य चौरगे ब्लॉग. यूट्यूब चैनल. हाँ, हाय. हाय. ये लॉस्ट वे. हाँ, देखते हैं हम जाके ऊपर. आवाज देते तुमको. हेलो. हाँ चल रहा है. हाँ आम्हाला पण आवाज द्यावा. हाँ आवाज देतो. तुम्ही बघताय हे जे आता आम्हाला पर्यटक भेटले होते ते बोलते हे रस्ता बंद होते. बोला जाऊन तर बघूया. रस्ता भेटला तर त्यांना आम्ही परत आवाज देऊ, मग ते पुन्हा ह्या रस्त्याने येतील. काय बोलतोय? आमचा एक मित्र दमलाय. आम्ही दोघं असं जेवून आलेलो, ब्लॅक कॅपवाला आणि मी. आम्हाला काय एवढा काय थकवा जाणवत नाही. ह्या सांगतो भाकरी खा तर नाही बोलला. चटणी भाकरी. चटणी भाकरी म्हणजे काय? आमच्या कोकणातल्या लोकांचा सोना. ऊन तर आतापर्यंत काय जाणवला नाही. सावलीतून येतोय. बघूया. आणि आम्ही सकाळी 6 वाजता ट्रेकला सुरुवात केली. 6 वाजता घरातून निघालो. 6 वाजता घरातून निघालो. इथं आम्हाला 6:15ची कर्जत बस भेटली. त्या बसमधून इथं चौकला उतरलो. चालतो आता. हा बघा इथे इर्शागडाकडे रस्ता जाण्याचा मार्ग दाखवलाय. तुम्ही इथून वरतून या. ते बहुतेक ह्या रस्त्याने गेले, पण ह्या रस्त्याने जायचं आहे. तिथे पण बहुतेक दरड कोसळून रस्ता बंद झालाय. इथे आवाज दे, तरी पण दे. स्टॉल आहे. आणि आता आपला शेवटचा टप्पाच उरलाय. पाहिलं तुम्ही विशाल फोर्ट. साईडला मोरपेडा. हवा खूप सुटली. आज इकडे रस्ता नाही.
ते ब्लॅक आहे त्याच्याकडून जा, व्हाईटकडे जाऊ नका. जगाला 350 वर्ष झाली. त्यानिमित्त अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने महाराष्ट्रातल्या 350 किल्ल्यांवरती झेंडा ध्वजारोहण करायचं आणि भगवा झेंडा लावायचा हे असल्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या किल्ल्यांवरती 350 पेक्षा जास्त किल्ल्यांवरती आज ध्वजारोहण होणार आहे. पनवेल जे आमची निसर्ग मित्र जी संस्था आहे त्यांच्याकडे आम्ही ही मेंबर्स आम्ही 22 ते 20 जण ध्वजारोहणासाठी ह्या किल्ल्यावरती आलेलो. आम्ही पण तुम्ही जॉईन होतो आता. हो ना, चांगलं आहे, ध्वजारोहण करायचं आहे. गाडी संपली की काय? संपले. आणि हे त्याच्यानंतर मग पिटकर साहेब, बिरदवडे साहेब आणि प्रोफेसर मखदूम मॅडम ध्वजवंदन आणि शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पूजा होते. त्याच्यानंतर राष्ट्रगीत होईल. त्याच्यानंतर इथे सगळ्यांचा ग्रुप फोटो काढला जाईल. थँक्यू. उन्हाच्या दिवशी बरोबर होत नाही, सगळ्यांना येतील, सगळ्यांचे चेहरे येतील. त्या बाजूला या, त्या बाजूला या. तुमच्यामुळे आम्हाला तुम्हाला असं वाटलं की म्हणजे तुमचा हा मिस होईल असं वाटलं, पण ग्रेट. आपल्या अगोदर हे करायचं ना, आधी वाट चुकलो ते बरं झालं. पुढे गेलं आम्ही भेटलो होतो, पण आता आम्ही वाट चुकलो नंतर मग हे भेटले सगळे. मग असं बोलता बोलता सगळे तिथून पण आहे शॉर्ट. मग आता इथे इतकं गवत झालं ना, रिपेरी झालं. चला वाहून घ्या पुढं. चला राष्ट्रगीत चला उभं घ्या. वर्ष पूर्ण झाल्याचे अशी शपथ घेतो. किल्ल्यांचे गडपवित्र मी सांभाळेन. किल्ल्यांवर कोणत्याही प्रकारचा कचरा मी टाकणार नाही, टाकू देणार नाही. गडावरील बुरुज व इतर वास्तू यांना धक्का लागणार नाही याची पूर्ण काळजी घेईल. किल्ल्यांच्या परिसरातील नैसर्गिक वनसंपदा तसेच जैवविविधता यांचा मी आदर करेन आणि त्यांचा सांभाळ करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. स्वराज्याचा सोनेरी इतिहास मी समजून घेण्याचा प्रयत्न करेन आणि तो वारसा अभिमानाने जपेन आणि जगेन. जय भारत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. तरी मित्रांनो आता आम्ही भगवा पडकावून पुढच्या ट्रेकसाठी तयार झालोय. सुरू करतोय पुढचा ट्रेक. चला लग्नाला चला, लवकर चला. पुढे प्रबळला पण जायचं आहे, गुरुबळ होण्यासाठी.
लवकर जा ना. खालतून आहे. कबाय ट्रेन मारून आलं तर काय होतं मधून अख्ख्या गोडवास येतो म्हणून आहे होते नाही त्याला पण दिलाय प्रबळ लागले. आता पण इथून चाललो. आता वरती त्या नेड्यावर नेड्यावर पाणी आहे. हा पाऊस पाणी झालं ती पाण्याचा टेन्शन मन शोक झालं मी त्या दिवशी. सेकंड टाइम आहे. सेकंड टाइम अरे परवा जेवून गेलो. काय बोलताय. दुसरा पाण्याचा टाका आहे ना. दुसरा पाण्याचा टाका येते. ए पहिला मागे येते खाली नाही ते जरा अपलिंग करावं लागते. 2 शिड्यात वरती कुठं आहे. हा हे दुसरं एक मंदिर आहे. अरे फुल सपोर्ट प्राजक्ता बहुत सपोर्ट आहे. ये ना वर. हे बघ तो पण येतोय. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून ये. आत्ता ये परत कधी येशील नाही येशील माहित नाही. प्रबळवर पण जायचंय आपल्याला. प्रबळ इच्छा पाहिजे. नाही आहे ना पाणी आहे वरती आहे पण खूप वरती आहे पाणी. एकदम लास्ट स्टॉल आहे ना उधर पाणी मिळत आहे. तिकडे पाण्याचं टेन्शन नाही एवढं. दुसरं मंदिर आहे. आपली एक भूलचूक झालेली. विशाल देवी मंदिर. ईशाल देवीचं मंदिर इथे आहे. खाली पुढे अजून एक मंदिर आहे. शूज जात म्हणून पुढे जात नाही. दाखव ना पुढे पकडलं तू. दोघांपैकी कुठला. हे ईशाल देवीचं नाव दिलं. खाली कुठला. ते बॅग ठेव. शिवंदा व्हिडिओ देणार आहेस तू माझ्या घ्यायचं. रस्सी पकडून चाला रे. बरोबर ठेवायचं.
या पण इथली ही किल्ल्यावरची दुसरी सीडी आहे. हे थोडं जरा एवढं का रिक्सी नाही. आणि हे नेडे. बिस्किट आहे शाळेत. फोटो बोलतो नाही की हॅलो. इथे फोटो काढ. आता शेवटी मी. आजींचं वय काय काय बोलताय? हो हो हो. ट्रेक काय बोलताय? सुळका सुळका. आजी. चला जावा. रस्सी ओके ना? एकदम ओके. टकाटक. वाटर बोलताय. कोण जातं? जा जा. हे आपल्या रस्सी बांधलेली दिसत आहे. तिकडून आम्ही वरती आलो. हे उद्या रस्सी लागा आपल्याला उतरता वेळी. धर मोबाईल धर. जय बजरंगबली. काय एवढंच आहे? बाजूला इकडे. अरे इकडे. एवढ्यासाठी एवढा रिक्स. इथनं गचाकलो सरकलो तर डायरेक्ट खाली. इथनं सरकलो तर डायरेक्ट खाली. हा फक्त सरळ रस्ता आहे. शिवमा जाऊन बसला तिच्यावरती. या साईडला पण तसंच आहे. फक्त हा सरळ रस्ता आहे.
असा गुफेसारखा परिसर आहे. त्याखाली इथे 2-3 माणसं राहतील अशी राहण्याची सोय होती. हे तुम्ही असं एक खड्ड्यासारखं दिसता. तर माझ्या अंदाजानुसार इथे असं हे लावायचं असेल काय ते लाकूड. आणि या साईडला आपले पावळे राहत असतील. आजूबाजूच्या परिसराची नजर जाईल. सुंदर असा परिसर आहे. आपल्या डाव्या हाताला माथेरान आहे, समोर मोरबे डॅम, तिकडे उजव्या हाताला हे आहे कर्नाला किल्ला. ते धोक्याच्या मुले दिसत नाही. या किल्ल्याच्या गुफेच्या पाठीमागे प्रबलगड आणि कलावती दुर्ग आहे. थोडा या साईडला चंदेरी किल्ला आहे. इकडे आपला हे आहे आपला पनवेल शहर. आणि आपण बोलतो या किल्ल्यावर बघण्यासारखं काय नाही, पण बघण्यासारखं खूप आहे. आपण बाकीचे बाकीचे आपण किल्ले बघतो त्याच्यामुळे तोफा, राजवाडे, मोठमोठे तलाव, दरवाजे बघायला भेटतात. पण ह्या किल्ल्यावर असं बघायसारखं काय नाही, पण ठीक आहे. शत्रूवर नजर ठेवण्यासाठी किल्ला बांधलेला वजन. इकडे दुसरं पाण्याची टाकी आहे. हा नजर भारी होता. हा बोलत होता मी नजारा फोटो काढायला. पाणी आहे का रे? हा फोटो दाखवता. इथं पण पाण्याचं टाकायचं तुम्ही पाहू शकता. आता पाणी खूपच खराब आहे. अभि सांगा. कोर्स केलाय, बेसिक झालाय. त्यांना कोर्सची गरजच नाही काही. ते कोर्सच्याही पलीकडचे कुठल्याच कोर्सची त्यांची गरज त्यांना गरज तशी. तेच तर प्रेरणास्थान आहे सगळ्यांची. त्यांच्या ओढीने सगळे आले. पकड. मराठी आवताला की एक हे खाली. पिण्यायोग्य पाणी. सुकून. हे माझ्या मागे दिसते ते सीडी आहेत. ज्यावरती एक सीडी आहे. ते उतरून आता मी खाली इथं बसलोय जरा. हे माझ्या मागे दिसतंय ते पाण्याचं टाके आहे. इथे पिण्यायोग्य पाणी आहे. ते प्यायल्यानंतर आता दम करतोय. तर मी आता व्हिडिओ इथं समाप्त करतोय. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.